नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जो तुमचा समाज कल्याणचा पेपर झाला आहे त्यामध्ये आपण काय करतोय, सॉरी थोडं लेट झालं आहे यायला, ठीक आहे, पण आपण काय करतोय यामध्ये पॉलिटी या विषयावर आणि करंट या विषयाचं विश्लेषण या ठिकाणी आपण बघणार आहे, ठीक आहे। चला तर सुरुवात करूया या सेशनला। बघा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर हां क्वेश्चन नंबर 70 एकदम ऑब्वियस आहे, ठीक आहे। तो आहे ॲडव्होकेट जनरल। ॲडव्होकेट जनरल आयोगाने थोडंसं गुगली इंग्लिश शब्द वापरलाय आणि सिंगल काय म्हणतो आपण म्हणतोय की बायलिंग्युअल पेपर नसल्यामुळे, एकाच भाषेत पेपर असल्यामुळे थोडासा कदाचित जळ गेला असेल, कदाचित म्हणतोय मी, नॉर्मली मुलांना इतकं तर येतच। बघा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरल बद्दल म्हणजेच काय म्हणतोय की जे महाराष्ट्राचे कोण आहेत, महाधिवक्ता यांच्या संदर्भात प्रश्न विचारलाय, ठीक आहे। तर त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, ऑब्वियस आहे, राज्याचं पद आहे, राज्याचा सर्व अधिकार, राज्याचे सर्व नियुक्तीचे अधिकार हे राज्यपालाकडे असतात, त्याला त्यांचे कार्यकारी अधिकार म्हणतात। सो राज्यपालाकडे असतील, अगदी बरोबर। नंबर 2 म्हणजे अविधान बरोबर पाहिजे, इथं अ दिलं नाही निघून जाईल, इथे अ दिलंय, इथं अ दिलंय आणि इथं अ दिलंय, झालंय। नंबर 2 त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असावा। असावा काय, असं काही नसतं ना, एक तर असावा किंवा असू शकतो असं विधान पाहिजे होतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते काय करतात की राज्यपाल जे असतात ना, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, ठीक आहे। का, त्याचं कारण समजून घ्या। कारण की हा सरकारचा असतो, कोय सरकार जे राहतं गव्हर्नमेंट लोकांद्वारे नियुक्त, म्हणजे सध्याचं समजा शिंदे सरकार असेल तर शिंदे सरकारचा तो म्हणजेच महाराष्ट्र सरकारचा तो वकील असतो। आणि मग जर सीएम आणि मंत्रिमंडळाला जर कार्यकाल संविधानात नमूद नसेल तर ऑब्वियस आहे त्यांच्या वकिलाचा सुद्धा कार्यकाल नमूद नसेल, म्हणून लक्षात ठेवायचं की याचा कार्यकाल सुद्धा संविधानात नमूद नाही, तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो। आणि एक संकेत असा आहे, संविधानात लिहिलं नाही पण संकेत असा आहे की बाबा जर राज्यपाल म्हणजे सीएम जर राजीनामा देत असेल तर महाधिवक्त्याने सुद्धा राजीनामा द्यावा, संकेत आहे, कळालं का। सो त्याच्यामुळे ब विधान चुकीचं पाहिजे, ब एलिमिनेट होईल, ठीक आहे। आता राहिलं अ क आणि अ ढ। नंबर नेक्स्ट, त्याचे वेतन व भत्ते उच्च न्यायालय ठरवते, हे तर एकदम चुकीचं विधान आहे, कोणी असं कन्साइडरच करू शकत नाही। उच्च न्यायालय काय ठरवेल, एक तर राज्यपाल ठरवेल नाही तर मग राज्य विधिमंडळ ठरवेल, असा काही मुद्दा उद्भवत नाही, त्यामुळे क विधान चुकीचं, मग निघालं हे काय, उरलं उत्तर अ आणि ड। आणि एक लक्षात ठेवायचं, त्याला स्पेशल पॉवर आहेत, 177 नावाचं आर्टिकल आहे, हे काय म्हणतंय, जर राज्याचा महाधिवक्ता असेल तर त्याचं ना कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचं कार्य आहे। कारण की भारतासारख्या देशामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि ज्या देशामध्ये कायद्याचं राज्य असतं त्या देशामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय ठरतं माहिती आहे का, की कायदे निर्मितीमध्ये, ठीक आहे, हे एक कोणीतरी विधिज्ञ व्यक्ती असतो, म्हणजे ज्याला आपण वकील म्हणतोय, या विधिज्ञ व्यक्तीचं किंवा विधितज्ञ व्यक्तीची गरज पडते, ठीक आहे। ऑब्वियस आहे, एखादा कायदा जर घटनेला अनुसरून नसेल तर तो नलिफाईड होतो, मग अशा वेळेस आपल्याला गरज पडते ती म्हणजे कोणाची, एका विधिज्ञाची। म्हणून बघा याला ना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात, ठीक आहे, उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, त्यानंतर मत मांडणे, मी मतदान करणे नाही बोलताय, मत मांडणे म्हणजे बोलणे, ठीक आहे। नंतर तो ज्या विधिमंडळ समितीचा सदस्य असेल त्यामध्ये उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, मत मांडणे याचा अधिकार असतो, परंतु त्याला मतदानाचा अधिकार नसतो। का नसतो, कारण की मतदानाचा अधिकार राज्य विधिमंडळात किंवा विधिमंडळ समितीत तेव्हाच मिळतो जेव्हा तो काय असेल, तिथला सदस्य असेल, मग हा आमदार नसतो ऑब्वियस, तर याला तो अधिकार नसेल। म्हणून बघा की घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभाग घेऊ शकतात, अगदी बरोबर, पण त्यांना सभागृहात मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही, अगदी बरोबर, ठीक आहे। म्हणजे एक लक्षात घ्या, याची नियुक्ती, याचे वेतन भत्ते ठरवणे, यांचा कार्यकाल ठरवणे, यांचा राजीनामा घेणे, यांचा, ठीक आहे, यांना पदमुक्त करणे, सगळे अधिकार राज्यपालाला आहेत, कळाले का। सो त्याच्यामुळे विधान क्रमांक अ आणि ड योग्य असेल, ठीक आहे। चला पुढे जाऊया। नंबर नेक्स्ट, महाराष्ट्रासंदर्भात पुढील विधाने घ्या। आता बघा तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये 543 जागांसाठी लोकसभा आहे, 543 ही लोकसभांची सदस्य संख्या आहे, आधी 545 होते पण अँग्लो इंडियन रद्द केल्यामुळे आता 543 एवढी सदस्य संख्या आहे। आणि या 543 सदस्य संख्या असणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 48 जागा जातात, बरोबर। महाराष्ट्रामध्ये हे किती मतदारसंघ आहेत, 48। बघा लक्ष द्या, मी थोडंसं तुम्हाला इन डिटेल सांगतो इथे। बघा
पूर्ण देशामध्ये 543 ह्या काय आहेत, ह्या आहेत लोकसभेच्या जागा. यापैकी एकट्या महाराष्ट्रातून ह्या तुम्हाला दिसतात 48 जागा. कळालं? लक्षात ठेवायचं, एका खासदारामागे नॉर्मली 6 विधानसभेचे मतदारसंघ असतात. तर बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा किती असतील, कारण की मी काय सांगितलं की एका खासदारामागे 6 आमदार असतात. मग 48 जर खासदार असतील तर त्याच्या मागे इंटू 6, ठीक आहे, असं जर केलं तर तुम्हाला किती दिसतात, 288 आमदार दिसतात. ओके. तसंच जर तुम्ही बघितलंय तर देशात ज्या राज्यसभा आहे सभागृह, या सभागृहामध्ये महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. किती जागा आहेत? 19 जागा. बघा महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा 288, लोकसभेच्या जागा 48, राज्यसभेच्या आहेत त्या म्हणजे 19, आणि विधान परिषद जी आहे या विधान परिषदेच्या जागा आपल्या इथे तुम्हाला दिसतात 78. किती आहेत? 78 जागा आहेत. आले लक्षात? सो असा तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं की हे जे 2 सभागृह असतात, विधानसभा आणि लोकसभा, हे लोकांचे सभागृह आहे. तर ऑब्वियस इथं SC आणि ST आरक्षण असतं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं या 48 जागांपैकी, या 48 पैकी SC साठी महाराष्ट्रामध्ये 5 जागा आणि ST साठी ह्या 4 जागा राखीव आहेत. ठीक आहे. SC राखीव मतदारसंघ 5, ST मतदारसंघ 4. आणि या STचा एक कोड सांगतो, लक्षात ठेवायचा, नागदीपा. काय लक्षात ठेवायचं? नागदीपा. नागदीपा म्हणजे काय? इथं असेल, ठीक आहे, नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, गडचिरोली, चिमूर. त्यानंतर इथं दी म्हणजे दिंडोरी, ठीक आहे, आणि पा म्हणजे पालघर. सो असे जे आहेत हे 4 मतदारसंघ राखीव आहेत. आणि इथं सोलापूर, अमरावती, लातूर असे मतदारसंघ, रामटेक सारखे मतदारसंघ हे तुम्हाला काय दिसतात? SC राखीव दिसतात. कळालं का? झालंय? चला व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजेच तुमच्या एक लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. अगदी बरोबर. अविधान पाहिजे, इथं नाही, निघून गेलं. नंबर 2, राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 प्रतिनिधी जातात. अगदी बरोबर. ठीक आहे. राज्यसभेतून 19 जातात. ब पाहिजे, इथं ब दिलं नाही, एलिमिनेट झालंय. ओके. इथं अब दिलाय, इथं अब दिलाय. आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांमध्ये एक मतदारसंघ अनुसूचित जमाती नाही रे बाबा, असं नाही. एक कुठे? ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय असेल? 2 चुकीचं असेल, सॉरी 1 चुकीचं असेल आणि 2 हे उत्तर असेल. कळालं का? चला पुढे जाऊया. नंबर नेक्स्ट, पुढे ज्यानुसार भारतात संविधान निर्मितीचे अधिकार प्राप्त झाली ती म्हणजे कॅबिनेट समिती. आता एक लक्षात ठेवायचं, कॅबिनेट मिशन तुम्हाला माहिती आहे 1946ला 16 मे, हा प्रश्न तुम्हाला तारखेपेक्षा वर्षावरून सॉल्व्ह करायचा होता. काय होतंय? 16 मे 1946ला त्रिमंत्री योजना भारतात येते. त्रिमंत्री योजना. आणि एक लक्षात ठेवायचं, या त्रिमंत्री योजनेलाच आपण काय म्हणतो? कॅबिनेट मिशन. ठीक आहे. कॅबिनेट मिशन. आणि या कॅबिनेट मिशनलाच मी काय म्हणत असतो? अल्का मिशन. काय म्हणत असतो? अल्का मिशन. आता का म्हणतोय त्याचं कारण समजून घ्या. अलेक्झांडर, लॉरेन्स आणि क्रिप्स असे 3 लोक होते. कोण कोण? अलेक्झांडर, ठीक आहे, अलेक्झांडर, त्यानंतर लॉरेन्स, पॅथिक लॉरेन्स आणि क्रिप्स. हे 3 लोक जे होते, ठीक आहे, कॅबिनेट सदस्य, यांनी कॅबिनेट मिशन घेऊन आले. यांनी सांगितलं की भारताची एक काय असेल? एक संविधान सभा असेल ज्यामध्ये 289 सदस्य असेल. या 289 सदस्यापैकी एकूण ब्रिटिश जो भारत असेल, ब्रिटिश भारत, या ब्रिटिश भारतामधून तुम्हाला एकूणात 296 सदस्य दिसतात. आणि दुसरं म्हणजे संस्थानिकांचे प्रतिनिधी, संस्थानिकांकडून नॉमिनेटेड, हे तुम्हाला दिसणार होते 93 सदस्य. आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे 296 जे होते हे 2 ठिकाणी काय होते? विभागलेले. एक होते ब्रिटिश प्रांत, जे 11 ब्रिटिश प्रांत होते. या 11 ब्रिटिश प्रांतातून 292 सदस्य होते. ठीक आहे, 292. आणि 4 होते कमिशनरचे प्रांत. ठीक आहे. या कमिशनरच्या प्रांतामधून
4 सदस्य होते. सो त्याच्यामुळे असे 296. बघा ब्रिटिश प्रांत म्हटलं 292 सांगायचं, पण ब्रिटिश भारत म्हटलं 296 आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी जे की काय होते नॉमिनेटेड. कळालं. सो असं आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन याच्या संदर्भात देता येईल. कळालं. चला म्हणून याचं उत्तर काय पाहिजे 16 मे 46 3 नंबर उत्तर असेल. कळालं. चला नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसेवा आयोगावर. ओके बघा लक्ष द्या 1935चा जेव्हा कायदा आला भारतात 1935च्या कायद्याने काय केलंय हा जो कायदा आहे ऍक्ट या कायद्याने एक त्याला आपण काय म्हणतो फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता युनियन जसं म्हणतो तसं 1935च्या कायद्यामध्ये फेडरल म्हटलं होतं फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यानंतर दुसरं ते म्हणजे काय स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आता महाराष्ट्राचं नाव असेल तर MPSC अरुणाचल असेल तर अरुणाचल PSC. ठीक आहे. सो त्याला स्टेट PSC म्हणतात. आणि एक किंवा अधिक राज्यासाठी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन याची तरतूद होती. म्हणून आपण असं म्हणू शकतो UPSC MPSC आणि JPSC आपण 1935च्या कायद्यातून घेतली. आणि आपण काय करतो इथे ठीक आहे 315 नुसार हे UPSC आणि SPSC यांच्या संयुक्त तरतुदी तुम्हाला दिसतात. ओके आणि हे कोणत्या भागात आहे भाग 14 मध्ये. किती भाग 14 मध्ये 315 ते 323 दरम्यान. कळालं. प्रश्न विचारलाय काय लोकसेवा आयोगाबद्दल आणि ऑब्वियस विधान आहेत राज्याबद्दल. बघू मग राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य किती असावे हे राज्यपाल ठरवतात. अगदी बरोबर. बघा संविधानात काय सांगितलं आहे प्रत्येक राज्यासाठी किंवा एक किंवा अधिक राज्यासाठी एक काय असेल एक लोकसेवा आयोग असेल. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक राज्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल आणि या लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि राज्यपाल वेळोवेळी ठरवेल इतके सदस्य असतील. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. नंबर 2 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्यपाल करतात. अगदी बरोबर. ठीक आहे. बघा यांचा कार्यकाल मी तुम्हाला सांगतोय नियुक्ती जर म्हटलंय यांची जर शपथ म्हटलं शपथ देणे त्यानंतर यांचा राजीनामा स्वीकारणे त्यानंतर यांचे वेतन भत्ते ठरविणे. ठीक आहे. हे सर्वच्या सर्व राज्यपाल करतोय. कळालं. पण एक सांगतोय हा पण सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे यांना जर रिमूव्हल असेल ठीक आहे तर यांचं रिमूव्हल मात्र प्रेसिडेंट ऑफ इंडिया करतोय. अलग लक्षात. कळालं. हे सर्वात महत्वाचं आयोग ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारतोय. सो अध्यक्षाची नियुक्ती राज्यपाल करतात. बरोबर आहे. ब बरोबर पाहिजे. हे बघा इथं ब नाही निघून गेलं इथं नाही निघून गेलं इथं आहे ब आणि इथं क. काही राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग अस्तित्वात असेल तर त्याच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्यपाल करतात राष्ट्रपती करतात. अगदी बरोबर. आता बघा याच्या मागं थोडंसं मिनिंग आहे व्यवस्थित समजून घ्या. बघा SPSC म्हणजे स्टेटची PSC आणि UPSC ठीक आहे हे दोन्ही काय आहे हे दोन्ही घटनात्मक आयोग आहेत. ठीक आहे. घटनात्मक आयोग आहे म्हणजे काय यांचा घटनेत उल्लेख आहे. कुठे दिला आहे आर्टिकल 315. पण आता पनचं उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असं दिसतंय जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन हा ना वैधानिक आयोग ठरतो. कारण की आपल्या संविधानात काय सांगितलं आहे जर 2 किंवा अधिक राज्यासाठी जर आयोग संयुक्त स्थापन करायचा असेल समजा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक एकच आयोग पाहिजे तर ते संसदेनुसार घटनेनुसार स्थापन होणार नाही तर संसदीय कायद्यानुसार होईल. मग लक्षात ठेवायचं ज्या आयोगाची स्थापना ही संसदीय कायद्यानुसार होत असते त्याला वैधानिक आयोग म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं आयोग जेव्हा संसदीय कायद्यानुसार स्थापन होतात तेव्हा त्याचे सर्व अधिकार ऑफिस कोणाकडे जातील राष्ट्रपतीकडे. कळालं का. असा तो मुद्दा आहे. ठीक आहे. चला मग तुम्हाला काय दिसेल की हे पण विधान बरोबर दिसेल राष्ट्रपती करतात म्हणून अ ब क तीनही बरोबर. कळालं. सो हे काय तुमचं पॉलिटी या विषयाचं विश्लेषण. आता पुढे बघूया. मला बघू द्या करंट अफेअर किती प्रश्न क्रमांकापासून आहे तर किती आहे पोरांनो यस 41 नाही का. चला आता फारसे असे कठीण प्रश्न होते. बघा युनोचे जून 2023 मध्ये काय होतं युनोचा 78वी आमसभा होते. ठीक आहे. जून 23 मध्ये युनो पहिली गोष्ट तर हे सांगतोय की आपण जे शिकवले त्यापैकीच बरेचसे प्रश्न होते. जून 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या 78व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोण होतं तर बघा
इथं होते ते म्हणजे कोण, डेनिस फ्रान्सिस. ओके, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे. कोणत्या देशाचे, त्रिनिदाद व टोबॅगो. ठीक आहे, टोबॅगो या देशाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते 78व्या आमसभेच्या अध्यक्षपदी निवड केली होती. युनायटेड नेशन काय करत असते, दरवर्षी आपल्या रिप्रेझेंटेटिव्हची सभा घेत असते, तर त्याला म्हणतात युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, आणि त्याच्या 78वं सेशन ते होतं, लक्षात ठेवायचं. उत्तर ते असेल बघा. त्यानंतर जर तुम्ही सेशन जरी केलं असेल, ते जे मी 4 तासाचं टाकलं होतं, ठीक आहे नाही का, महासंग्राम, त्यामध्ये बरेच सारे प्रश्न दिसतील. हा बघा, तिथे मी डिस्कस केलं होतं की बाबा भारतातील कोणत्या राज्याने प्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केलं. तर बघा, हरित हायड्रोजन काय आहे की भविष्यातलं इंधन म्हणून आपण हरित हायड्रोजनकडे बघतोय. आणि भारत सरकारनं जे हरित हायड्रोजन म्हणजे नॅशनल ग्रीन जे आहे हायड्रोजन मिशन लागू केलं, ते राज्य पातळीवर लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरतंय, महाराष्ट्र. सो महाराष्ट्रानं आपले अचिवेबल टार्गेट्स ठरवले आहेत की बाबा आम्हाला या वर्षापर्यंत ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीमध्ये इतकं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे देणार आहोत, ते अशा प्रकारे ठरवणारं पहिलं राज्य आहे. कळालं. पुढे हा प्रश्न. त्यानंतर हा बघा, जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटिस सी, तुम्हाला माहित आहे हिपॅटायटिस, याला यकृत दाह म्हणतात. आणि एक लक्षात ठेवायचं, हिपॅटायटिस बी असेल, सी असेल, असे हे जे प्रकार आहेत, यासाठी याच्या उन्मूलनासाठी म्हणजे याच्या निर्मूलनासाठी, ठीक आहे, याचं जे निर्मूलन आहे यासाठी प्रयत्न करणारा एक देश आहे, त्याला काय म्हणतात, द अरब रिपब्लिकन ऑफ इजिप्त असं म्हणतात. ठीक आहे, किंवा त्याला इजिप्त म्हणता तुम्ही. सो त्या इजिप्तला गोल्ड टायर असा काय देण्यात आला, दर्जा देण्यात आला. म्हणजे हा दर्जा कशासाठी असतो की जो देश, ठीक आहे, काय करतोय की हिपॅटायटिस बी याच्यासाठी याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो, त्याला असं दर्जा देण्यात येतो. सो उत्तर काय असेल, ते असेल उत्तर 3. त्यानंतर हा प्रश्न आपण डिस्कस केला होता, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने स्वच्छमुख अभियान. ठीक आहे, सो स्माईल, स्वच्छमुख म्हणजे काय, याला म्हणतात स्माईल अँबॅसिडर. महाराष्ट्र शासन काय करतंय, लोकांमध्ये मुख रोग याच्या संदर्भात जागृती करण्यासाठी काय करतंय, अँबॅसिडर नियुक्त करतंय. आणि स्वच्छ मुख अभियान म्हणजे महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर कोण, तर ते कोण आहेत, सचिन तेंडुलकर. हे त्याचं उत्तर पाहिजे होतं. आणि महाराष्ट्र राज्याचं जे आरोग्य मंत्रालय आहे, आरोग्य विभाग आहे, मंत्रालय म्हटल्यापेक्षा विभाग, त्याने त्यांची नियुक्ती केली होती. ओके, चल पुढे. मे 2023 मध्ये, आता बघा तुम्हाला माहित असेल हे चर्चेत होतं, या वर्षी 100वे नाट्य संमेलन पार पडलंय सांगलीमध्ये, त्याची सुरुवात झाली. ठीक आहे, 100वे नाट्य संमेलन. ठीक आहे, आणि हे झालंय सांगलीपासून सुरुवात. ओके, आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते जब्बार पटेल. जब्बार पटेल हे ज्येष्ठ जे आहे दिग्दर्शक, त्यांच्या अध्यक्षतेखाली झालंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे ऑर्गनाईज करणारी एक संस्था आहे, जिचं नाव काय आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. ठीक आहे, आणि ही जी परिषद आहे या परिषदेचे अध्यक्ष, जसं नाही का साहित्य अकादमी पुरस्कार देणारी साहित्य अकादमी आहे, मग साहित्य अकादमीला अध्यक्ष असतो तसंच. सो अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, तर बघा प्रशांत दामले, जे ज्येष्ठ अभिनेते आहेत, प्रशांत दामले यांची काय झाली, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षतेखाली म्हणजे परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ओके, आणि या परिषदेच्या वतीनं हे संमेलन यावर्षी भरवण्यात आलं होतं. कळालं. चला पुढे. नंबर नेक्स्ट. पुढे जुलै 2023 मध्ये आयोजित भारत आणि मंगोलिया यांचा जो बायलॅटरल, हा पण आपण डिस्कस केला होता, काय, नोमॅडिक एलिफंटा. हे काय असतं माहिती आहे का, हे असतात युद्ध सराव. याला काय म्हणतात, जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज. ठीक आहे, जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज. जसं नोमॅडिक एलिफंटा आहे, हा काय दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय भारत आणि मंगोलियाच्या दरम्यान. तसंच खंजर जो आहे KH म्हणजे भारत आणि किर्गिस्तान. ओके, सो यांचा जो होता तो खंजर नावाचा होता. ओके, झालंय. ईगल डेझर्ट सेकंड हा काय करतोय आपण, UAE सोबत. ठीक आहे, आणि याच नावाचा डेझर्ट ईगल नावाचा एक जो होता ना, हा पूर्वी इजिप्त सोबत सुद्धा व्हायचा. आणि हँड इन हँड हा चायना सोबत होतो. कळालं का. ठीक आहे, झालंय. या नावाचे 2-3 आहेत, फक्त एक लक्षात ठेवायचं. कळालं. चला नंतर पुढे हा पण प्रश्न आपण डिस्कस केला होता, हा प्रश्न पण डिस्कस केल्यापैकी आहे. तो म्हणजे काय, आरोग्य मैत्री एड क्यूब म्हणजे काय, भारतानं सर्वात पहिलं पोर्टेबल जे हॉस्पिटल आहे, 72चे छोटे छोटे क्यूब्स आहेत, जे एखाद्या ठिकाणी जर नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आली असेल तर त्या ठिकाणी 200 खाटांचं रुग्णालय बनवू शकेल असं आपण काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. एअरलिफ्ट म्हणजे विमानाद्वारे किंवा हेलिकॉप्टरद्वारे, आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असं तुम्ही ते पोर्ट करू शकता, असं हॉस्पिटल आहे. ठीक आहे, आरोग्य
मैत्री अँड क्यूब. आणि एक लक्षात ठेवायचं, हे प्रोजेक्ट भीष्माच्या अंतर्गत चालू करण्यात आलं आणि याची सुरुवात कुठून झाली? गुरुग्राममधून. कळालं? चला नंबर नेक्स्ट, सर्वात चर्चेत असणारं. तुम्हाला माहिती आहे अलीकडे काय होतंय की जे काही अशा काँग्रेसद्वारे वेगळे नावं दिलेल्या काही संस्था वगैरे आहेत त्याची नावं काय होतात? चेंज होत आहे. जसं आता काय होतं की नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी होती. ठीक आहे, याचं नाव म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? नेहरू मेमोरियल हॉल म्युझियम. याचं नाव अलीकडे काय करण्यात आलं? प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी. का? तर ते नेहरू म्हणजे फक्त एका व्यक्तीचं नाव रिप्रेझेंट होईल, मात्र त्या संग्रहालयात सर्व पंतप्रधान आहे यांच्या वस्तू संग्रहित केल्या आहेत, म्हणून त्याला प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी असं नाव दिलंय. जर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे, त्याला ध्यानचंद मेजर ध्यानचंद पुरस्कार दिलाय. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एक काझीरंगा होतं का की जिम कार्बेट होतं? नाही, जिम कार्बेटला तर काझीरंगाच ना आसाममध्ये, त्या राजीव गांधीचं नाव होतं. ठीक आहे, तर त्याचं नाव चेंज केलं होतं. मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण सांगतोय मी तुम्हाला. ओके, झालंय. चला पुढे. नंबर नेक्स्ट, ओरंग होतं वाटते, सॉरी, तरी बघून घ्याल तुम्ही एकदा बाबा, मला काही एवढं आठवत नाही. हां, तर 49 खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय असतं, या सर्वोच्च न्यायालयाचे जे हेड असतात त्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे ऑब्वियस 50वी टर्म आहे. 50वे जे आहेत ते आहेत कोण? धनंजय चंद्रचूड सर. आणि एक लक्षात ठेवायचे, यांचे वडील सुद्धा काय होते? सर्वाधिक काळासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आतापर्यंतचे. ओके, आणि यांना यावर्षी ग्लोबल लीडर ऑफ द इयर असा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. कळालं? आणि 49वे कोण होते? यू ललित नावाचे. ठीक आहे, उमेश ललित. ठीक आहे, असं त्यांचं नाव होतं आणि ते 49वे सरन्यायाधीश होते. कळालं? 49वे सरन्यायाधीश ते आणि 50वे हे. आणि पुढे बघा, भारतीय राज्यघटनेतील 125 नाही रे बाबा, 125 मध्ये वेतन भत्ते दिले आहेत. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होते आणि 124 मध्ये सांगितलं आहे की त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. ठीक आहे, झालंय. त्यानंतर पुढे असं सांगितलं आहे की यांची संख्या संसदीय कायदा ठरवते, म्हणजे इतर न्यायाधीशांसाठी संसदीय कायदा असतो. आणि अलीकडे जो संसदीय कायदा पारित केला आहे तो 2019चा आहे, ज्यानुसार सध्या संख्या 33 इतकी ठरवली आहे. म्हणजे 33 इतर आणि एक सरन्यायाधीश, 34 सदस्य आहे. कळालं का? सो 124 पाहिजे होतं, म्हणून तुम्हाला काय दिसतंय? अ आणि ब बरोबर दिसतंय. कळालं? एकही प्रश्न कॅन्सल होण्यासारखा नाहीये. हां, पॅराक्वॅटला एनएन डायमिथाईल म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात? एनएन डायमिथाईल. ठीक आहे, सो हे एनएन डायमिथाईल जे आहे पॅराक्वॅटवर अलीकडे काय करण्यात आली? बंदी घालण्यात आली. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, हे काय आहे? हे सर्वात पहिले या उंदीर आणि मानवामध्ये यामध्ये काय मिळालंय? हे टॉक्झिक आहे खूप जास्त, म्हणजे असं म्हणतो ना आपण विषारी आहे. आणि दुसरं म्हणजे हे सुसाईडसाठी यूज केलं जात आहे. सो त्याच्यामुळे सुसाइडल कंटेंट असतो याच्यामध्ये, म्हणून ना पॅराक्वॅटवर अलीकडे ओडिशा या राज्यानं बंदी आणली. ठीक आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये ओडिशा राज्यानं बंदी नाही, ओडिशा राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आणि जे केंद्राचं आहे बोर्ड त्याच्याद्वारे ही बंदी ओडिशामध्ये घालण्यात आली. आलं का लक्षात? सो एकही प्रश्न इथे तुमचा करंट अफेअरमध्ये आणि एकही प्रश्न पॉलिटीमध्ये चेंज होण्यासारखा नाही. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ऑब्वियस तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असतील. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही नक्कीच पुढच्या टप्प्यावर म्हणजे इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर पात्र ठराल. ओके, अशा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.